चला मुलांनो, आपल्याला पुढील संख्या शिकायची आहे। आत्तापर्यंत आपण 8 संख्या शिकलेलो आहोत आणि आता आपल्याला 9 नंबरची संख्या म्हणजे सहमूळ संख्या। 9 नंबरला कोणती संख्या आहे आपली? तर सहमूळ संख्या। आता सहमूळ संख्या म्हणजे काय? तर सहमूळ संख्येला आपण इंग्रजीमध्ये को-प्राइम नंबर असे म्हणतो। को-प्राइम नंबर असे म्हणतो। सहमूळ संख्येची व्याख्या जर बघायची झाली तर आपण असं म्हणणार की दोन संख्यांचा सामायिक विभाजक, दोन संख्यांचा, कुठल्याही दोन संख्यांचा सामायिक विभाजक एक असतो किंवा एक असेल तर त्या संख्यांना सहमूळ संख्या किंवा त्यांचं दुसरं नाव आहे सापेक्ष मूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या असे म्हणतात। आपण जर आता इथे उदाहरण बघितलं हे सिद्ध करण्यासाठी, आणि दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे उदाहरण बघण्याच्या पूर्वी आपण सहमूळ संख्या ओळखायच्या कशा? तर सहमूळ संख्या बघा, कोणत्याही दोन क्रमवार संख्यांच्या जोडीला आपण सहमूळ संख्या म्हणू शकतो किंवा ते सहमूळ संख्या असतात। कोणत्याही दोन क्रमवार किंवा क्रमगत दोन क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्येची जोडी असते। ही सहमूळ संख्येची जोडी असते। आपण इथे उदाहरण बघू। आता 3 आणि 8 हे जर दोन अंक घेतले तर 3 चे जर तुम्ही विभाजक बघितले, 3 चे विभाजक जर तुम्ही बघितले तर 3 ला 1 नी आणि 3 नी भाग जातो, आणि 8 चे जर तुम्ही विभाजक बघितले तर 8 ला 1 2 आणखीन 4 आणि 8 एवढ्या पाड्याने भाग जातो। तर या दोघांमध्ये सामायिक विभाजक फक्त हा एकच आहे, म्हणून ही सहमूळ संख्येची जोडी आहे असं आपण म्हणू शकतो। तर आणखीन एक उदाहरण आपण इथे घेऊ। क्रमवार संख्या जरी तुम्ही घेतल्या तरी तुम्हाला मिळेल बघा 4 आणि 9। 4 ची जर तुम्ही सामायिक विभाजक बघितले किंवा 4 चे विभाजक जर बघितले तर 1 2 आणि 4, आणि 9 चे जर विभाजक तुम्ही बघितले तर 1 3 आणि 9। तर ह्याच्यामध्ये सामायिक विभाजक कोणता आहे? तर एकच आहे, म्हणून या जोडीला किंवा ह्या संख्येच्या जोडीला आपण सहमूळ संख्या किंवा सापेक्ष मूळ संख्या म्हणू शकतो। तिसरं एक उदाहरण बघू आपण क्रमवार संख्यांचं। तर क्रमवार संख्या घेताना आपण 5 आणि 6, 5 च्या नंतर 6, क्रमवार म्हणजे काय? तर एका संख्येच्या नंतर येणारी लगेच दुसरी संख्या, त्याला आपण क्रमवार म्हणतो। तर 5 च्या नंतर येणारी 6 ही संख्या क्रमवार आहे। तर 5 चे जर तुम्ही विभाजक बघितले तर 5 ला 1 नी भाग जातोय, आणखीन कशाने भाग जातो? तर 2 नी 3 नी 4 नी तर नाही जाणार, तर मग 5 नी 1 भाग जातो। आणि 6 ला जर बघितलं तर 1 नी तर कंपल्सरी भाग जातोय, पुन्हा 2 च्या पाड्या 6 आहेत, बेत्रिक 6, परत 3 च्या पण पाड्यात आहेत, 3 2 6, आणि नंतर परत 6 च्याही पाड्या 6 येतात। तर इथं जर कॉमन बघितलं या दोघांमध्ये किंवा समान विभाजक बघितला तर हा 1 येतो, समान विभाजक बघितला तर हा 1 येतो, म्हणून ही क्रमवार संख्येची जोडी आहे किंवा सहमूळ संख्येची जोडी आहे। ह्या क्रमवार संख्या सुद्धा काय असतात? सहमूळ संख्या असतात। कोणत्याही दोन क्रमवार संख्यांची जोडी ही सहमूळ संख्येची जोडी असते। आणि दुसरा एक पॉइंट याच्यामध्ये बघू आपण,
तर पॉईंट असा आहे, समूळ संख्येचा मसावी. समूळ संख्यांचा मसावी. मसावी नेहमी काय असतो? एकच असतो. एक असतो. पॉईंट दुसरा बघू. समूळ संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा एवढा असतो. तर मुलांना ह्या होत्या समूळ संख्या, म्हणजेच सापेक्ष मूळ संख्या, ज्यांना आपण इंग्रजीमध्ये को प्राईम नंबर असं म्हणतो. आपण इथे याची उदाहरणंही घेतलेत आणि या संख्या शोधायला किंवा ओळखायला खूप सोप्या आहेत. ह्याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करायचा आहे.